नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी आणि आज भाग 3. मेंढ्या राखत पुढे पुढे जाताना त्या मुलखात अनेक संकट तोंड वासून पुढे उभे असायचे. चोरांना सुगावा लागलेला असायचा. हे चोर वाघरातलं मेंढरू किंवा बकरू अलगद चेंडूगत उचलून न्यायचे. यांची कुत्री सावध, पण त्या कुत्र्यांना पण गुंगारा मारून चोर वाघरातनं बकरं काढायचाच. त्याचं इंगित वेगळं असायचं. पूर्वानुभव पाठीशी असल्यानं बाळू डोळ्यात तेल घालून होता. संभा नौखा म्हणताना त्याला अनुभव सांगायचा, जागसूत झोप म्हणायचा. संभाची मनातच चुळबुळ चाललेली असायची. त्याचं बालमन त्याला स्वस्थ बसू द्यायचं नाही. तो सारखा बाळूला प्रश्न करायचा. चोर कसा असतो, तो चोरी का करतो, त्याला मेंढ्या पाळायला काय होतंय. बाळू मेटाकुटीला यायचा. त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही त्याच्याजवळ नसायची. एकदा सांच्याला गणपा रामोशाची 3 वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट बाळूनं संभाला सांगायला सुरुवात केली. कृष्णामाईच्या तीरावरच कामेरी म्हणून एक गाव होतं. तिथला हा गणपा रामोशी भुरटा चोर म्हणून त्याचा सगळ्या पंचक्रोशीत बोलबाला. धनगराकडं मेंढरांची राखण करण्यासाठी जशी कुत्री होती तशी चोरी करणारी कुत्री त्यांनी पाळलेली होती. मेंढराची नाही तर बकरीची चोरी करून आणायची म्हणताना हा कुत्री संगतीला घेऊन जायचा. मेंढऱ्याच्या तळाजवळ गेला की कुत्री मोकाट सोडून द्यायचा. कुत्रीच कुत्र्यांना गुलवत गुलवत लांब घेऊन जायची. लांबच्या माळरानावर ह्या कुत्रा कुत्रीचा खेळ. मेंढरा मागं फिरून दमगीर झालेले मेंढके झोपलेले बघून हे बुरटे चोर वाघरातलं बकरू अलगद उचलायचे. तसा हा गणपा पण करायचा. ही मेंढरांची जात पण मांदळी चौकस. नौखा माणूस वाघर आला का बुजायची. गणपा अंगाव घोंगडं घेऊन दबकत दबकत जाऊन वाघर नेत्रास बसायचा. आपलाच मालक समजून मेंढर त्याला कुरवाळू द्यायची, गोंजारू द्यायची. गणपा झोपूनच वाघर बंद मातीपासून वर उचलून गादीची गुंडाळी केल्यागत लोळत जाऊन तसंच मेंढरात पडून राहायचा. मेंढर चिडीचिप झाली का खुशाल त्यांच्याजवळ बसायचा. मग हा संग नेलेला बाभळीचा काटा नेटाक बालिंग बघून त्याच्या जिभेत एकदम टोचायचा. उचलून लगेचच तो बालिंगा घोंगडीत टाकून पार्सल करायचा. गणपाची ही अटकळ बाळूजवळ एकदाच खपली. एकदा बाळूनं त्याची पळता भोई थोडी केलेली. बुकलून बुकलून पाटला मोर उभा केलेला. पाटलानं पण त्याला हाग्यात दम देऊन सोडून दिलेला. असल्या चोरांच्या अनुभवाच्या गोष्टी बाळू संभाला सांगत होता. संभा कान टाऊकारून ते ऐकत होता. आत मनात काहीतरी गाठलत होता. सकाळी उठून मेंढरं कराडच्या शिवारात शिरली. शिवार जरा बदललं तसा मौसमही बदलला. वारं वावटळी सुरू झालेल्या. आभाळात काळं ढग जमा होऊ लागलेलं. सुटलेलं वारं रानातला पाला उडवून घेऊन यायचा. हा पाला शेताकडच्या काटवानात आणि झाडाझुडपात गुंतलेला. मेंढरं पाला खाता खाता आराटी बोराटीला फुटलेलं मुगार करंडून खायची. नेपतीची बोंड, त्याचं कवळं शेंड वालान टाकून करंडायची. कराडच्या लवणातून न टेकडावर खुरट्या झुडपाचं भयाण पीक. नाना वाणाची आणि नाना जातीची खुरटी झुडपं. हिवर सौंदर्ड आराटी अगदी शेतकऱ्याच्या बांधावर त्यात वावटळीनं गुंतलेला पाला. बाभळी ढाळायची गरजच वाटायची नाही. आकडीच्या बांबूनच बाभळीच्या शेंगा झाडून मेंढरं जोगवायची. मेंढरं जोगवली की कुठंतरी ओढ्या वगळीच्या साचलेल्या डोहावर पाण्यावर घेऊन जायची. पाणी पिलेली मेंढरं एखाद्या लिंबाच्या नाही तर बाभळीच्या सावलीत बसून सावकाश रवंथ केल्यासारखं तोंड हलवायची. मेंढक्यांचं दुपारचं जेवण चाललेलं असायचं. जर्मलच्या ताटलीत डाळीचं कोरड्यास, जवळच्या बागायतातला पातीचा कांदा, काकडी, नाही गावली तर पात्राची भाजी भाकरी संग मजेत खायची. डोहाजवळच्या झऱ्यावर जाऊन झरा उपसून गार पाणी प्यायचं. ते पाणी ओंजळीनं घ्यावं लागायचं. संभाच्या ओंजळीत पाणी चोरायचं नाही. त्याला मेंढरागत पाण्यात तोंड घालून पाणी प्यावं लागायचं.
झऱ्याचं पाणी जर का खाली गेलं असलं तर तोंडात वाळू यायची. संभा बाजूला तोंड करून तसलं पाणी बाहेर टाकायचा. अरे संभा झरा भरू दे मग पाणी पी, बाळू त्याला सांगायचा. संभा आता मेंढरा मागं फिरायला निर्धावला होता. त्याचे पाय दुखत नव्हते का पायाला गोळं पण येत नव्हतं. तरी आतनं त्याला गावाकडं जावंसं वाटत होतं. आता 15 वारानं शाळा सुरू होईल. शाळेची पुस्तकं वह्या घ्यावी लागतील. यासाठी गावाकडं जावं लागणार होतं. तरी संभा मागं फिरत नव्हता. कराडच्या शिवारात 4 दिवस संभा वावटळीत गावलेला. वावटळीनं आलेला पालापाचोळा, काट्याच्या बारक्या फांजरी त्याच्या देहीला बोचलेल्या. त्याला मेंढरा मागणं रानात फिरणं नकोसं झालेलं. तेव्हा एकदा संभा चुलत्याला बोलला, बापू मी आता हितनंच माघारी फिरतो. माझा काय मेंढरा मागं लिभाव लागाना, आणि आता माझी शाळा बी सुरू होणार आहे. मला हितून गाडीला बसून दे. कर लय लवकर कटाळला का? अजून 4 दिवस थोडं थांब गा. कराडच्या बाजारात 2-3 कोकरं विकतो. तुला कापड चोपड घेऊन देतो. बुकं घ्यायला पैसे देतो. घराकडं काय तारांबळच असेल. 4 पैसे भाऊला घेऊन जा. मीठ मिरची आणि तेलाला होत्याल. वहिनी बाळांत आहे, तिच्या पदपाण्याला काय लागतील. तेव्हा थांब, बाजार करून दे तू, मग जा. आपल्या वाडीत काय मिळतंय तेव्हा. कराडचा बाजार. बाळबानं 2 नेटाक कोकरं निवडली. बाळूची बायको पुढं आली आणि समजावणीच्या सुरात मेंढरं निवडून द्यायला लागली. अहो हे नको इकायला, हे बांड न्यावा जा. ती म्हातारी शेळी पण टाका इकून. पाक 4 येत झाले ती. येडई भोकाची आहे का तू? म्हातारपणी तिला खटकाची दावण दाखवू होई. वातड झाली ती म्हणून म्हणतीय. माझा बा म्हाताराच मेंढ्यान शेळ्या इकून टाकायचा. आमच्यात नाही ती चाल. हे काढलेली हेती बरी हेती, 4 चांगलं पैसे तरी गावत्यान. बरं बरं करा तुमच्या मनाजोगं. बाळूची बायको पारू बोलली. तरा बाळूच्या जवळ गेली. पैरणीचं बटन लावत बोलली, लय येळ थांबू नकासा. कडू सपडायच्या मेंढराजवळ या, म्या एकटीचे. आता ही कुत्री घोडी मेंढरं तुझ्या सुप्तीला नाही ती. पण म्या काय म्हणती, थोरल्या कारभाऱ्यानं सांगितलेलं ध्यानात ठेवा. ते बारीका काय म्हणतात ना, तिकडं पायथ्यानं झिजवू नका. आता जाऊ का न ग? जावा पण येरवाडी या. बाळूनं 2 नेटाक कोकरं बाजारात नेऊन विकली. कोकरं ब्या 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 करत इकडं तिकडं बघत होती. आपल्या ओळखीचं कोणी दुसरं कोकरू नाही तर मेंढरू दिसतंय का ते निहाळत होती. बाजारात आलेली खाटकं बकऱ्याचं पेकट धरून दाबायची. जांगाडात हात घालून मांडीचं मांस बघायची. बाळूकडं वळून रुपये बोल म्हणजे नाव ठेव म्हणायची. मग बाळू त्या कोकराची किंमत सांगू लागायचा. संभाला हा असला व्यवहार काही कळायचा नाही. येडपडलेल्या कोकरासारखी त्याची ही अवस्था झालेली. चुलथ्याकडं आणि खाटकाकडं संभा आलटून पालटून बघायचा. 2-3 खाटकं अशी बघून गेल्यावर एका खाटकानं कोकरं ठरवली आणि लगेच त्यांच्या पेकटावरचं केस कातरलं. बाळू थांब थांब म्हणत होता तोवर त्यांनी दोन्ही कोकरांचं केस कातरलेलं. नाईलाजानं बाळूनं ठरलेल्या किमतीला कोकरं दिली. बापू त्या खाटकानं असं का केलं? केस का कातरलं कोकरांचं? संभा त्याचा असं आहे बघ, ज्या त्या खाटकांच्या निशाणी ठरलेल्या असते ती. कोणी फर्यावरचं केस कातरतं तर कोणी ढुंगणावरचं. काय बाय पाठीवरचं केस पण कापते ती. ही सगळी बकरी कोकरी एका ट्रकातनं त्यांच्या ठिय्यावर नेते ती आणि निशाणी पारमानं इगळी करते ती. इगळी करून वाटून घेते ती का? चल तुला बाजार करून दे तू. संभाला कपडे, वहिनीला खारीक खोबरं, सुंठवडा करण्यासाठी आणखीन बराच बाजार करून त्या बाजारचं दांडगं गठुडं घेऊन चुलथं पुतणे कराडच्या एसटी स्टँडवर आले. कराड पंढरपूर गाडी सुरू झाली. बाळूचं संभाला सूचना देण्याचं थांबलं. महुदापर्यंतचं अंतर म्हणजे जरा जास्तच. गुरुवार महुदाचा बाजार. बाजार सुटण्याच्या वक्ताला संभा महुदाला उतरला. महुदाच्या चौकात संभा उभं राहून वाडीकडे जाणारं एखादं वाहन घावतंय का ते बघत उभा राहिला. इतक्यात वाडीच्या जाधवाची बैलगाडी परत वाडीला जाताना त्याच्या नजरेत पडली. जाधवाची गाडी बघून संभाजीचा जीव जरा हाराकला. गाडीत सखू बसलेली. सखूनं संभाला हाक मारली, अरे हे संभा चल आमच्या संग, तुला वस्तीवर सोडून आम्ही पुढं जातो. गठुड्यासहित संभा लगबगीनं धावला.
भावकाड धरून गाडीत सखूला खेटून बसला. सखू संभापेक्षा 2-4 वर्षानं थोराड, पण लहानपणापासून दोघांची गट्टी. बालपणी सखू म्हैस घेऊन संभाच्या ओढ्याला चारायला जायची. संभा शेरडा करडा मागं नाही तर भाऊ बरोबर ओढ्या काठच्या रानात असायचा. जरा जास्त मुलं जमली की सखू मुलात मिसळून लोंपाट खेळायची. मुलीत गेली की ओढ्याकाठी तिची फुगडी रंगात आलेली असायची. सखूनं संभाच्या केसावरनं हात फिरवत विचारलं, काय संभू द्यावा, मेंढरा संघ गेला होतास वाटतं, वंगाळ ते झालायच. अगं लय लांब गेल तू, करडपतूर, लय मोठ्या नद्या बघितल्या. कुठं कुठं तळ पडलं होतं? म्हसवड, दैवडी, पुशेगाव, कोरेगाव, तळवण, लय ठिकाणी पडलं बघ. आणि मग तू लगे माघारी का फिरलास का? गाडीवानानं मध्येच विचारलं. तर काय करू का, आता शाळा सुरू होणार आहे, अजून पुस्तकं वह्या घ्यायची आहे त्या, भाऊला काय कळणार आहे पुस्तकातलं. गाडीवाननं कासरा थोडा ढिला सोडला. गाडी वाटानं बैल उधळली. सखून संभा गाडीत उसळ्या खाऊ लागली. सखूचा गाडीवान संभाला नको नको ते मेंढराचं आणि मेंढक्याचं विचारत होता. संभा त्याला सगळं खरं खरं सांगत होता. संभा, लेंगर, आंबेवाडी आणि गावानाची मेंढरं तुझ्याबरोबर होती का? नाही, नव्हती. ती शिव वलंडली तेव्हाच पंढरपूरकडे गेली. म्हणत होती आम्ही खाली काळ्या रानानं मराठवाड्यात जाणार आहे. मग इकडं कोण कोण गेलंय मग? लोटवाडी, लेंगरन, आपल्या वाडीची 4 धनगर आहे ती. अरे लेका, बराच मोठा बारदान आहे की मग. या तुझा चुलता कमाई करून येणार बरं का. आता ह्यात कसली कमाई आली का? मेंढर थळावर बसली का कोणी पैसे देत नाही, ती दान देतात. प्रत्येकाचं आपापलं थळ ठरलेलं असतात. अरे तेच तर इंगित आहे, ते तुला आताच नाही कळायचं. मोर मोठा झाल्यावर मेंढर घेऊन गेलाच ना का कळण? नाही का दादा, मी या मेंढरच्या भानगडीत पडणार नाही. राहत ध्या डोळ्यात तेल घालून सावध राहावं लागते. निवांतपणानं झोप नाही का, काही नाही. सगळं ध्यान ते मेंढरावरच द्यावं लागलेलं. म्या आपला शाळा शिकून शेरगावात साहेब होणार. संभाजीचं बोलणं ऐकून गाडीवान गालातल्या गालात हसत होता. सखू कौतुकानं त्याला निहाळत होती. तिच्या मोहरलेल्या चेहऱ्याकडं संभाही टक लावून बघत होता. गाडीतलं भरलेलं सामान आणि गठडी बघून संभानं सखूला विचारलं, गाडीत एवढं सामान कशाचं आहे? सखूनं खाली मान घातली. ढळू लागलेला पदर कपाळावर ओढला. हाताची बोटं पदराजवळ नेली आणि पदराची चाळा करू लागली. तसा गाडीवान बोलला, सखूचा उद्या साखरपुडा आहे. तेलाचा डबा, डाळी, गूळ आणि कापडं आहे ती. बोलता बोलता वाट सरत होती. ओळखीचं एक एक रान, लवाण, शेतभाग मागं पडत होतं. एकदाचं संभाचं शेत आणि वस्ती आली तेव्हा कडूसं पडलेलं होतं. परबती वस्तीजवळच्या रानात शेणखट पिसकटत होता. गाडी उभी राहिली. गाडीवानानं हाळी दिली, परबती, तुझा लिओक आणला बघ. परबतीनं शेणाची पाटी पालथी पाडली. अंगावर पडलेलं शेणाचं कण आणि धुरळा झटकला आणि त्याचा संभाकडे धावला. संभा गठोड्यासह खाली उतरत होता. परबतीनं त्याला पोटाशी धरला. पाठीवरून तोंडावरनं हात फिरवत गहिवरल्या सुरात बोलला, लवकर माग फिरला का? मेंढरा भाग कटणी गणं वाटतं. नाही तसं नाही भाऊ, आता चालायची सवय झाली मला. आता सुट्टी संपून शाळा सुरू होती बघ. आता मला 8वीची पुस्तकं घ्यायला पाहिजे का नको? 8वी पास झालेल्या एखाद्या पोराची जुनी पुस्तकं निम्म्या किमतीत मिळते ती का बघतो? अरे जुनी घे नाही तर नवी घे, मला काय फरक पडणार नाही. अगा, बापूनं बुकासाठी पैक पण दिलेत. चल घरी, तुला धावतो. बरं तू हो मोर, ती फावडा आणि पाठी घेऊन म्या येतो. संभा सावकाश घराकडं चालत होता. मागून परबती खांद्यावर फावडं टाकून येत होता. दारातल्या रांजणाजवळ संभा थांबला. रांजणातलं गार पाणी नारळाच्या बेलाट्यानं घेतलं. एका हाताच्या ओंजळीत घेऊन तोंडावर शिंपडलं. बेलाटाच्या डोळ्यातनं थेंब थेंब ठिबकणारं पाणी त्याच्या उरावरच्या सदऱ्यावर पडत होतं. संभानं तोंडाचं बेलट काढलं आणि बेल्ट्याच्या भोकात मधलं बोट बैजवार बसवलं. घटा पाणी प्यायला. पाणी ठिबकायचं तेव्हा बंद झालेलं. 2 बेल्टी पाणी पिल्यावर संभाची तहान भागलेली. तसाच घरात शिरू लागलेला. इतक्यात सजा आतनं ओरडली, अरे पायावर जरा पाणी वर, नाही तर चांगला हातपाय खांगाळन मग घरात ये, तसं येऊ नग. संभा माघारी फिरला.
चांगलं बेल्टभर पाणी पायावर ओतलं, हातानं पाय पुसलं आणि घरात शिरला. थेट सजाजवळ जाऊन बसला. सजाच्या शेजारी झोळीत बाळ झोपलं होतं. उठून त्यांनी झोळीत डोकावलं. अरे अरे, हात नावलं ग, आता झोपलंय. तू यायच्या अगोदर रांगोळ घातली या. आई, बाळ कसं आहे ग? अरे तुला दडवावं आणि त्याला दाखवावं, तुझ्यासारखंच दिसतं या. तू इतका बालपणी रडला नाहीस, पण हे कवा कवा झ्या रडतंय ते थांबायचं नावच घेत नाही. तुझा बा मळ्यातच पडीक पडला या. जरा सुधीक लेकराला घेत नाही. काय काय करू मी एकटी? तुझ्या परस पहिली पोर झाली असती तर बरं झालं असतं बघ. घरात दोघं मायलेकरं बोलत होती. परबती छपरामोरच उभा होता. ध्यान झाल्यागत मधूनच मुंडकं हलवत होता. अगा यशवंता, ही कोकरं वळवून या उकिरड्याच्या अंगाला आण गा. करडा मागच्या यशवंताला परबतीनं हाळी मारून सांगितलेलं. भाऊ, हे टिक्क कोकरू लय बाराच आहे, सारखं वाड्याच्या अंगालाच पडतंय. अगा मग काठीचा रट्टा दिकी यो, आपल्या मात्या जागेवर येतंय बघ. यशवंता संभापेक्षा 2-2.5 वर्षांनी लहानच. परबतीनं त्याला बी शाळेत टाकलेलं, पण यशवंताचं लक्ष शाळेपेक्षा शेती भाती आणि गुरामेंढरातच जास्त रमायचं. शंभू संध्याकाळी अभ्यास करायच्या निमित्तानं त्याला बरोबर घेऊन बसायचा. तरी यशवंताला अक्षराची गोडी लागत नव्हती. सारखं कोकराच्या मागं लागलेलं. त्यांचा चारा पाणी, सांज सकाळी त्यांना हिंडवून आणणं, बैलाची वैरणकाडी करणं, यातच त्याचं मन रमायचं. परबतीनं पण हे हेरून त्याच्या गळ्यात ही कामं टाकलेली. संभाच्या हे ध्यानात आलं आणि संभा कावरा बावरा झाला. तो स्वतःशीच बोलायचा, याचं काही खरं दिसत नाही. यो जर शिकला नाही तर भाऊ याला एकटं शेतात घालल, नाका तोंडात माती जाऊन 32 पडस्तवर काम करून घेईन, नाही तर दिवसभर मेंढराच्या मागं फिरवल. अजून बारकाचे, आत्ता तर 4थीत गेलाय. भाऊ सारखं म्हणतात संभा शिकून मोर गेला तर जाऊ द्या, यशवंता मात्र माझ्या हाताखाली पाहिजे. अजून 2-3 खांड्या मेंढर वाढवतो. घरातला एक शिकला आणि 10 शिकली तर काय फरक पडत नाही. आईचा मात्र यशवंतरावर मायंदाळा जीव आहे. पोरग थोडं नजराड झालं तरी आई कासावीस होती आहे. कोकरू विकलेल्या ताण्या मेंढीगत रान अन रान दुडतीया. आईची खरी माया यशवंतावर. आता आम्ही वाईच न्याटाक झालोय, आमच्यावरची माया पातळच झाली आहे. तिकडं काय बी होऊ दे, पण आपण आपलं शिकायचं, शिकवतील तोवर शिकायचं, असं तो मनाशी बोलत राहायचा. संभा जाणता झाल्यामुळे त्याला शिक्षणाचं थोर पण जरा जरा कळायला लागलेलं. भेटणारा शिक्षक, वर्गातला मित्रपरिवार, त्याच्या वस्तीवर जाणं येणं असल्यामुळे परिचित झालेला. गावात गेला तर तोही शिक्षकांच्या घरी नेऊन 4 मकेची कंच, वाटा भरून वांगी टाकून यायचा. त्यांची घरं राहणीमान जवळून बघायचा. गावात शिकून नोकरी लागलेल्यांची घरंही त्याच्या बघण्यात येत होती. कळत नकळत त्याला सुखसौख्याची जाणते अजाणतेपणी का होईना माहिती होत चाललेली. अलीकडं संभा मात्र पायापुरतच बोलत होता. त्याच्यात होत चाललेला बदल मात्र घरात अजून उबगलाच नव्हता. मेंढरा मागून आल्यानंतर संभा जुन्या पुस्तकांचा शोध घेण्यात गुंतला होता. 8वी पास केलेल्या मुलांना भेटून विचारत होता, गाड्या, तुझी जुनी पुस्तकं असतील की, मग मला देतो का? देतो की, मला ते ठेवून करायचं काय? पुस्तकं चांगली आहे ती, कुठं डाग बी पडलेलं नाही, दुकानातल्या वाणी आहे ती, कोरी खट्ट म्हणून कुणी बी घेतोय, पाहून किमतीनं दिल बघ. जगताप वस्तीवरचा पोऱ्या त्याला म्हणाला, अगं सगळीकडे निम्म्या किमतीचा धार आहे का? अगं मग तिकडंच घे का, माझ्याकडं कशाला आलाईच? जगतापाचा पोरगा म्हणाला. एक दिवशी सांजेला परबती घरासमोरच्या अंगणात घोंगडं टाकून बसला होता. संभा त्याच्याजवळ सरकला आणि ह्या पुस्तकांचा विषय काढला. भाऊ, त्या खालच्या वस्तीवरच्या जगतापाच्या पोरांची पुस्तकं चांगली आहेत, पण पाहून किंमत लावीन म्हणते गाबडत. हे बघ सांभा, मला काही कळत नाही. मी शाळेत गेलो पण मला पुस्तकच नव्हती, नुसती पाटी आणि पेन्सिल. तू पाहुणानं घे नाही तर 125 घे. होत असली शाळा तर कर, नाही तर माझ्या संगते आपल्या शेताची कामं कर. आता तू काही ज्ञानता नाहीस. लेका तुझ्यासारखी पोरं बापाला सुख द्यायला लागते ती, तू एक माणूस आहे का शिकायचं म्हणतोय? हे बघ सांभा, तुला शेवटाला सांगतो, तुझ्या शिक्षणाची ब्याद तुझ्याजवळ ठेव.
ती पुण्याडाव माझ्याकडं आणू नका. ती वया पुस्तकं दौतानं टाक. आणखीन काय? ही कसली पेटी म्हणत होता? कंपास पेटी भाऊ. हा कसली? ती तपास पेटी. या सगळ्याला पैक किती लागतं तेवढं सांग. ये घेऊन सगळं. हा पण एक ध्यानात ठेव, सुट्टीच्या दिवशी हलगर्जीपणा करायचा नाही. माझ्या जोडीनंच काम करावं लागन. लेखा तो यशवंत बघ, तुझ्या परीस बारीक आहे पण दिवसभर करडा मागून हालत नाही तो. अगं भाऊ तुला कसं सांगू, म्या पण गावात शाळेत होतो तेव्हा करडं राखली की. त्याला आता जमतंय, मला नाही जमत. मला रानातलं काम उरकतच नाही. येड्या असलं पादरं बोलायचंच नाही. धनगराच्या जाती जन्माला आलोय आपण. कष्ट हे आपल्या पाचवीलाच पुजलेलं असते. संभा, कष्टाशिवाय काही खरं नाही. आळशेच्या दारात लक्ष्मी उभी राहत नाही. कष्टातून सुख जन्माला येतं. अरे सुख मिळवण्यासाठी माणसानं तापलेल्या तव्या उभं राहायचं धाडस करायला पाहिजे. माणसानं पहिलं पालवान व्हावं. अरे अंगात रग असली म्हणजे सगळं करायला येतं. जमत नाही असं बोलायचंच नाही, सगळं जमते. संभाला परबती बोलत होता. संभाजीला बापाचं हे भारूड ऐकायचा कंटाळा आलेला. परबती जा म्हणाला तसा संभा फिरला आणि घरात जाऊन बसला. बाजेवर पडलेलं जान उचलून आणली आणि छपरात अंथरली आणि पालथा पडून छपराची आडी पारवाडी निहाळू लागला. आढ्याला लागून उभी आडवी जोडलेली लाकडं, काही शेराचं वास, त्याच्यावर काट्याचं पांजरा, पांजरानात तुसाचं वाडं अंथरलेलं, त्यावरचं छप्पर काडानं शेकारलेलं. छप्पर गाई बैलाचा निवारा. उन्हाळ्यात जनावरांना गार वाटायचं. पडल्या पडल्या गाढ झोप. आज मात्र संभाला झोप काही लागेना. एखाद्या वक्ताला बापाच्या डोक्यात धनगरी याड आलं आणि त्यांनी जर का आपल्याला शाळेतनं काढलं तर मग मात्र आपल्या आले. त्याच्या कलाकालानं तो म्हणल तसं वागावं. एक तर सुट्टी असते. एक दिवस शेतातलं काम केलं तर आपण काही मरत नाही. बाकीचं 6 दिवस शिकायसाठी आहेतच की. असाच विचार करून संभा छपरात जानावर उताना पडलेला. तोवर यशवंतानं वळवून आणलेली सगळीच कोकरं छपरात घुसली. 1-2 कोकरं तर त्याच्या पोटावर छातीवर पाय ठेवून तुडवून गेली. कोणीतरी धपका घातल्यागत उठूनच बसला. बघतोय तर त्याच्या पुढे यशवंता दात इचकून उभा राहिलेला. काय सांब्या, झाली का झोप? यशवंतानं विचारलं. अरे तुला काही लाज वाटते का? मी असा पडलेला तुला बघवा नव्हे, खुशाल त्या अंगावर कोकरू घालतोयस? संभा उठला, यशवंताच्या अंगावर धावला. यशवंता खचून ओरडला, आहे संभ्या मला मारतोय बघ. सजानं यशवंताचा आवाज ऐकला आणि तशीच नेणतं लेकरू टाकून बाहेर आले. ये मुस्त्यानो, अरे भाऊ हायसा का वैरी? कवा तरी भावासारखं वागत जावा. सारखं कसं भाऊ बांधासारखं ताणताय? आहे म्या काय केलं? म्या मोठा आहे म्हणून उगाच मलाच बोलत असतीस. त्याच्या बारीक खोड्या तुला दिसतच नाही त्या. ह्यानं सगळी कोकरं आणून माझ्या अंगावर घातली. आता मेंढराचीच कोकरं ती लय शानी असतील होई. अरे मुस्त्या, कोकरं म्हणजे बैल लागून गेलं होय रे. यशवंता आपला लहान भाऊ आहे. हे आहे म्हणूनच म्हणतोय मी, मेंढीचीच कोकरं ती. संभाच्या बोलण्यातला तिढा उशिरानं सजाच्या ध्यानात आला. तिचं केस थोडं पेंजारलं, ताट तुरकाट्यागत उभं राहून विस्कटलं. हातानं सावरत बुचडा बांधत बांधत सजा संभावर धावून गेले. किरडीवाल्या, म्हणजे मी येडी मेंढी होईर? तू बी ह्या मेंढीच्या स्पॉटातनं बाहेर आलायस की. शाळेत मास्तर असं शिकवतो का? सजाचा तो अवतार बघून संभा जो उधळला तो कोकरू उधळल्यासारखा थेट पर्वतीजवळ येऊन थांबला. पर्वती घरामागच्या वावरातलं रताळ वेल मागं सारून खणत होता. कुदळीनं खणून भोंड्यातली रताळ पाठीत टाकत होता. पाठीत लालसर पांढरट वाणाची रताळी भरलेली. कोंबाचं रताळ संभानं उचललं, हातानं पुसलं, पोटावरच्या अंगीला माती पुसली आणि वाळू खावावं तसं खायला लागला. खा पायथं काढून ठेवलेलं रताळ आहे, खा. अरे उलीचं खांदू लागावं, बाप दमला असेल, थोडं खांदू लागावं, एवढंच बापाला आधार. हिसावं तर गावल का नाही बापाला? नाही तर ही पाठी भरली आहे, घरी घेऊन जा. तुझ्या आईला सांग, रताळी थोडी धुवून हांडी लाव म्हणाव, थोडी शिजववी म्हणाव. तिला बी होती आली, आपण बी खाऊ. रताळ खात संभानं रताळानं भरलेल्या पाठीला हात घातला आणि पाठी उचलून कमरेवर घेतली. अरे वर उचलून डोक्यावर घे की.
उचल ना गा, तूच उचलून डोसक्यावर दे. परबतीनं हातातली कुदळ खाली टाकली, खोचलेलं धोतर खाली केलं, झाडत झाडत संभा जवळ आला. रताळाची पाटी संभाच्या टकुरीवर ठेवली. संभा घराकडे निघाला. खुटांभर चालला असेल तवर मान अवघडली. ओझ्यानं काकुळतीला आलेला संभा नेटानं पाय उचलायला बघत होता, पण पाय काय टाकवत नव्हता. खाली टाकावी तर सगळ्या रानात रताळ विस्कटून जातेली, म्हणून त्याने यशवंताला हाक मारली. संभाची अवस्था बघून यशवंत संभाकडे पळाला. त्याच्या मागून सगळीच कोकरं उड्या मारत आलेली. अरे यशा, ही रताळाची पाटी मायदाळी जड आहे, जरा खाली उतर. भुईवर ठेवल्यावर संभानं ओझ्यानं आखडलेली मान इकडं तिकडं हलवून हलकी गेली. यशवंता, यातली थोडी रताळं तुझ्या वाट्यात घे की, म्हणजे माझं वजन हलकं होईन. हा, मी बी तेच म्हणणार होतो, वत या वाट्यात. अंगरख्याचा ओठा पुढं करत संभाला यशवंत बोलला. पाटीतल्या रताळाचं ओझं 2 ठिकाणी झाल्यावर संभानं यशवंताच्या मदतीनं पाटी आपल्या डोक्यावर घेतली. यशवंत आणि संभा घराकडं चालायला लागले. घरात गेल्यावर यशवंताची कोकरं पाटीत साठवलेलं पाणी तोंड घालून पित होते. रताळाची पाटी घरात ठेवून संभा घराच्या बाहेर आला आणि उगाचच कोकराकडे बघत उभा राहिला. एकाच पाटीत पाणी पिणारी कोकरं त्याच्या हृदयाच्या एका कप्प्यात साठत होती. सांज होऊ घातलेली मऊ आगीवर सजानं उकडलेली रताळं पितळीत घेऊन परबती बाहेर अंगणात बसला होता. त्याच्या उजव्या हाताला संभा, आता पुढ्यात यशवंता बसलेला. तिघं बापले पितळीतली रताळं उचलून सावकाश खात होते. रताळाचा घास तोंडात घातल्यावर परबती भिंगरीला पीळ देऊन उजव्या हातातला लोकरीचा गोळा पिंजून वेळू करत होता. पिंजून तयार करून ठेवलेला पेळू भिंगरीवर पीळ येईल तसा सोडत होता. भाऊ, बापू मेंढरामागं हेच करत होता. त्यांनी लय लोकर कातून ठेवली या, आपण लय घोंगडी करायची का? संभानं विचारलं. अरे नाही अड्या, ही सनगराला नेऊन ऐकायची. 4 पैसे येते ते जमा करून ठेवायचं. सनगर याचं काय करते ती? अगा, ती मागाव खळ देऊन घोंगडं करते ती. मग जान कोण करतं? ती पिंजारी लोक करते ती. आईला, ती कसं काय करत असतेली? अगा, घोंगडं काय, जान काय आणि जगणं काय, सगळ्याला पीळ द्यावा लागतो. ते लाटावं लागतं, घोळावं लागतं, मळावं लागतं. परबती एकदा यशवंताकडं तर एकदा संभाकडं बघत होता. वर मात्र लोकरीचं 1000 तंतू एका धाग्यात गुंतवायचं काम भिंगरीचा पीळ एका सुरात करत होता. श्रोते हो, हा होता भाग 3. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.